स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराची खड्ड्यांचं शहर म्हणून एक नवी ओळख निर्माण होऊ पाहते आहे। नाशिक शहरातील विविध भागांमध्ये जर आपण बघितलं तर शहरातील या रस्त्यांवर फिरत असताना किंवा या रस्त्यांवरून जात असताना नेमका रस्ता शोधावा लागतो। इतके मोठ्या प्रमाणावर खड्डे जे आहेत ते या शहरातील विविध भागांमध्ये पडलेले दिसून येत आहेत। आज आपण ज्या भागामध्ये उभा आहोत त्या भागातील जर रस्ते पाहिले तर अक्षरशः इथे रस्ता कुठे आहे हे शोधण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे। शहरातील सगळ्याच भागांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसून येते। त्यामुळे स्मार्ट सिटी असलेलं नाशिक जे आहे ते आता खड्ड्यांचं शहर म्हणून ओळखलं जाते। माय महानगरने एक आढावा घेतला आणि त्यामध्ये असं दिसून आलं की नाशिक शहरातील जे रस्ते आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचं दिसून येते, परंतु दुसरीकडे शहरातील जे काही माजी महापौर आहेत त्यांच्या घराच्या ज्या परिसरातील रस्ते जर आपण बघितले तर अतिशय चकाचक असलेले हे रस्ते आपल्याला दिसून येतात। माय महानगरनं शहरातील 12 माजी महापौरांच्या परिसरातील रस्त्यांची पाहणी केली आणि जे दृश्य समोर आलं ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही मांडत आहोत। शहरात जर एकीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। नाशिककर अक्षरशः खड्ड्यांनी वैतागलेले आहेत। लाखो करोडो रुपयांचे टेंडर काढून महानगरपालिका खड्डे बुजवण्याचा दावा करते, परंतु जर ग्राउंड रिपोर्ट जर आपण बघितला तर अक्षरशः नागरिकांना वाहन चालवताना देखील मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते। लाखो रुपयांच्या गाड्या घेऊन देखील खड्ड्यातून प्रवास जो आहे तो नागरिकांना करावा लागतोय। मात्र दुसरीकडे नाशिक शहरातील जे माजी महापौर आहेत त्यांच्या घराच्या परिसरातील रस्ते जर आपण बघितले तर कितीही पाऊस झाला तरी या रस्त्यांना खड्डे मात्र पडत नाहीत। या रस्त्यांवरचं कॉन्क्रीट देखील उखडलं जात नाही, डांबर देखील उखडलं जात नाही। त्यामुळे या परिसरातील रस्ते बनवताना गुणवत्ता परिपूर्णपणे आणि काटेकोरपणे पाळण्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसूल केला जातो, मात्र नाशिककरांना खड्ड्यामध्ये ढकलण्यात आल्याचं चित्र नाशिक शहरातल्या विविध भागांमध्ये दिसून येत आहे। माय महानगरचा या संदर्भातला हा खास रिपोर्ट आम्ही आपल्या समोर मांडत आहोत। गंगापूर रोडवरील विश्वास बँकेपासून काही अंतरावर माजी महापौर प्रकाश मते यांचं निवासस्थान आहे। या संपूर्ण रस्त्याचं अलीकडेच काँक्रिटीकरण झालंय, त्यामुळे या ठिकाणी खड्ड्यांचा प्रश्नच येत नाही। हे काम करताना त्याच्या दर्जावर अन्य रस्त्यांपेक्षा अधिक काळजीपूर्वक लक्ष दिल्याचे या रस्त्यावरून फेरफटका मारल्यावर जाणवतं। टाकळी रोडवरील अशोक दिवे यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्याचे पूर्णतः काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे। त्यामुळे हा रस्ता विमानतळाची धावपट्टी असल्यासारखा भासतो। पावसामुळे शहरातील इतर रस्त्यांची वाट लागली असताना हा रस्ता मात्र खड्डे विरहित आहे। सीबीएस जवळील कान्हेरेवाडी परिसरात ॲडव्होकेट यतीन वाघ यांचं निवासस्थान आहे। या निवासस्थानासमोरील रस्ता डांबरी असून तो सुस्थितीत आहे। या रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्दळ असते, तरी देखील पावसाळ्यात देखील या रस्त्याला खड्डे पडलेले नाहीत, हे विशेष। पंचवटीतील कृष्णनगर परिसरात आमदार बाळासाहेब सानप यांचं निवासस्थान आहे। या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा तसंच चौकातही पेवर ब्लॉकचा पुरेपूर वापर करण्यात आलाय। त्यामुळे रस्त्यांवर खड्डे नाही की पाणीही साचत नाही। मखमलाबाद नाका परिसरात अशोक मुर्तडक यांचं निवासस्थान आहे। या निवासस्थानासमोरील रस्ता काँक्रिटीकरणातून तयार करण्यात आलाय। रस्त्याला कुठे खड्डे नाहीत की चढ उतार नाही, त्यामुळे पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी पाणी देखील साचत नाही। नवीन नाशिक परिसरातील भुजबळ फार्म परिसरात विनायक पांडे यांचं निवासस्थान आहे। हा रस्ता अतिशय अरुंद असला तरी देखील तो पूर्णतः काँक्रिटीकरणातून तयार करण्यात आलाय। विनायक पांडे यांचे मेन रोडवरील गाडगे महाराज चौकात देखील जुने निवासस्थान असून महापौर झाल्यानंतर त्यांनी प्रथम या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम केलं। म्हसरूळ परिसरामध्ये असलेल्या माजी महापौर रंजना भानसी यांचं निवासस्थान। महापौर होण्यापूर्वी त्यांच्या घरासमोर रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होती। खड्डे आणि चढउतार यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून मार्ग काढणं कठीण झालं होतं, परंतु महापौर पदावर विराजमान होताच त्यांनी निवासस्थानासमोरील रस्त्याचं काम मंजूर करून घेतलं। डीजीपी नगर परिसरात माजी महापौर सतीश कुलकर्णी यांचं निवासस्थान आहे। काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचं काम झालं असून या रस्त्याला कोठेही खड्डा नाही। या रस्त्यावरील वळणावर अपघात होऊ नये म्हणून आरसे देखील लावलेले आहेत। शिवाय संपूर्ण परिसरातील रस्ते मुसळधार पावसातही उत्तम अवस्थेत आहेत। वसंत गीते यांच्या भाबानगर येथील निवासस्थानासमोरील रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं आहे।
या रस्त्यावर पुढे गेल्यास खड्डे दिसून येत असले तरी मुंबई नाका ते भाबानगर म्हणजेच गीतेंच्या घरापर्यंतचा रस्ता मात्र चकाचक आहे. हे झालंय माजी महापौरांच्या घरांच्या बाबतीमध्ये. आपण जर आता आमदारांच्या घराकडे वळालो तर हे आहे आमदार सीमा हिरे यांचं घर. सावरकर नगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानाकडील जाणारा हा रस्ता, या रस्त्यात एकही खड्डा नाही. नुकतंच या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम देखील पूर्ण करण्यात आलंय. नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानाकडील रस्ता आपण जर बघितला तर अतिशय गुळगुळीत आणि चकचकीत असणारा हा रस्ता, या रस्त्याला शोधून देखील खड्डा सापडणार नाही. त्यामुळं आपण जर बघितलं तर शहरातील माजी महापौर असतील, आमदार असतील, यांच्या घरासमोरची रस्ते अतिशय चकाचक आणि गुळगुळीत आहेत. रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले आहेत. त्यामुळं रस्ते बनवताना संपूर्ण निकष अतिशय काटेकोरपणे पाळलेले दिसतात. त्यामुळं आता माजी महापौर असोत की आमदार असोत, यांच्या निवासस्थानासमोर ज्या पद्धतीनं आता ही रस्ते बांधण्यात आलेले आहेत, त्याच दर्जाचे रस्ते नागरिकांना मिळतील का? नाशिककरांचा या चांगल्या रस्त्यांवरून, अशा चांगल्या रस्त्यांवरून प्रवास होणार का? हे आता आगामी काळात ठरेलच. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.